नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात नारायण शेळके यांच्या सोक्ष मोक्ष या कथासंग्रहातली कथा प्रसाद. आई, अलीकडे तुझा चेहरा उतरलेला दिसतो. चेहऱ्यावरचं हसू लोप पावलंय. कसल्या काळजीत आहेस तू? प्रसाद तिला विचारत होता. अरे, आपल्या वसंत काकाची मला काळजी वाटते रे. आता ते वयोमानाप्रमाणे थकले म्हटल्यापेक्षा त्यांच्या मुलासुनेकडनं त्यांची हेळसांड होती रे. प्रकृती ढासळली आहे. सारखं काही ना काहीतरी होतं आणि ते आजारी पडतात. आयुष्यभर छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्या, त्यामुळे त्यांना पेन्शन नाही, फंड नाही ग्रॅज्युएटी. त्यामुळे गाठीला पैसा नाही. जे काय मिळवत होते ते घर संसारात, बायकोच्या दुर्धर आजारात. तिला तर TB होता ना रे. कायम अंथरुणाला खेळलेली असायची. तिचं औषध पाणी आणि मुलगा श्रीकांत याचं पालनपोषण आणि शिक्षण याच्यावरच सगळा खर्च. त्यांना वाटलं होतं की मुलगा एकदाचा मोठा झाला की आपल्या वार्धक्यात आपला आधार होईल. त्यातच त्यांच्या बायकोचं निधन झालं आणि घरात हे दोघेच उरले. ऐन तारुण्यात बायकोला TB आणि तिची सेवा शुश्रूषा. त्यामुळे आई वडील दोन्ही भूमिका त्यांच्या वाट्याला आल्या. पण त्यांच्या मनात दुसऱ्या लग्नाचा विचारही आला नाही बरं. आता बायको गेली आणि मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहिला, तेव्हा त्यांनी त्याचा विवाह करून दिला. आता यातलं बरंचसं तुला माहिती आहे म्हणा. आता सून घरात आली, मग वसंतरावांना आराम मिळायला पाहिजे होता. त्यांची आर्थिक विवंचना संपायला पाहिजे होती. पण नियतीला ते काही मान्य नसावं. सुनेला राजा राणीचा संसार हवा होता. तिला सासरेची अडगळ वाटायला लागली. ती त्यांना फुकटचं खाऊ द्यायला तयार नव्हती. काहीतरी कामधाम करा आणि स्वतःच्या पोटापुरते पैसे घरात द्या, तरच जेवायला मिळेल. आता हे सांगता सांगता उर्मिला विचारांच्या चक्रव्यूहात सापडली. आई, अगं, इतकी निष्ठुर आणि निर्दयी मुलं असू शकतात? मला तर हे ऐकून शॉकच बसलाय. ज्या माणसाने पोटाला चिमटा लावून पै जमा करून बायकोचं आजारपण, मुलाचं संगोपन केलं, कशासाठी? तर आपलं उर्वरित आयुष्य सुखाचं जावं म्हणून. आणि आता हातातोंडाशी आलेला घास सुनेने हिसकावून घ्यावा ना, त्याप्रमाणे काकांच्या हाताशी आलेला मुलगा हिसकावून घेतला रे तिने. वसंत काका निराधार झाले, अन्नाला महाग झाले. वय झालेलं असताना, शरीर साथ देत नसताना, कुणाकडे पडेल ती कामं करून दिवस कंटतायत आपले. आई, अगं, हे सगळं ऐकून मलाही वाईट वाटतंय. आपण यावर काहीतरी मार्ग काढू, नको काळजी करूस. प्रसादने आईला धीर दिला आणि त्याच्या कामाला तो निघून गेला. प्रसाद जरी म्हणाला, आई तू काळजी करू नकोस, तरी रेडिओचं बटन दाबून रेडिओ बंद करता येतो, तशी ती बंद करता येते का? किंवा फळ्यावरचा खडून लिहिलेला मजकूर डस्टरने पुसता येतो, तशी काळजी पुसता येते का? विचार करता करता उर्मिला भूतकाळात पोहोचली. वसंतराव हे उर्मिलाचे पती उत्तमचे मित्र, अगदी जीवश्च कंठश्च मित्र. त्यामुळे त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध, घरगुती संबंध. एकही दिवस असा जात नव्हता की वसंतराव उत्तमकडे आले नाहीत. आणि त्याला कारण उर्मिला. उर्मिला दिसायला मोहक, लाघवी स्वभाव, बोलण्यातला गोडवेपणा, आपलेपणा, हे सगळं वसंतरावांना आवडायचं. उत्तमकडे ते आले
की उर्मिला त्यांचं अंतःकरणापासून स्वागत करायची, त्यांची ख्याली खुशाली विचारायची, हक्कानं काहीतरी सुचवायची. वसंतरावांच्या घरची परिस्थिती माहीत असल्यामुळे त्यांच्यासाठी शिरा, पोहे किंवा काहीतरी गोडधोड करायची. त्यांना आग्रहानं खायला घालून डब्यामध्ये घालून त्यांच्या पत्नीसाठी सुद्धा द्यायची. वसंतराव आणि उर्मिला यांच्या थिंकिंग वेव्ज किंवा मनाच्या तारा जुळल्यामुळे त्यांच्या गप्पा रंगत, त्या संपूच नयेत असं वाटायचं. भाऊजी, अहो बायकोला एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखवा, त्यांना बरं वाटायला हवं, त्या चांगल्या व्हायला हव्यात. मला तुमची ही अवस्था बघवत नाही हो. मी जर तुमच्या शेजारी राहिला असते ना तर मी तुमच्यासाठी पुष्कळ काही करू शकले असते. मला माझ्या या असहाय्यपणाचं दुःख वाटतं हो. वहिनी, अहो हे ज्याच्या त्याच्या नशिबाचे भोग आहेत आणि ते आनंदाने भोगायचे असतात. मी तुमच्या जवळचा आहे म्हणून तुम्हाला दिसतंय, नाही तर जगामध्ये माझ्यापेक्षाही भयंकर संकटात सापडलेले लोक आहेत. कसं आहे ना वहिनी, सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. भाऊजी, अहो जगाची काळजी करणारी मी कोणी मदर टेरेसा नाही आहे. मी एक सामान्य गृहिणी आहे. तुमच्यासारख्यांचं दुःख हलका करता आलं तरी स्वतःला भाग्यवान समजीन मी. उर्मिलाच्या या आपुलकीने वसंतरावांना भावनिक आधार मिळायचा, मानसिक समाधान मिळायचं. उत्तम आणि उर्मिला घरी येऊन बायकोची आस्थेनं चौकशी करायचे आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपण एकटे नसून आपल्याला कोणीतरी जीवाभावाचं आहे. त्यामुळे त्यांना आहे त्या परिस्थितीत उभारी मिळायची आणि मग त्यांचे पाय आपोआप उत्तमच्या घराकडे वळायचे. त्यांच्यातलं द्वैत केव्हाच संपलं होतं. त्यामुळे वसंतराव उत्तम घरी असो किंवा नसो निःसंकोचपणे उर्मिलाकडे येत असत. वसंतरावांची ही शोचनीय अवस्था बघून उर्मिला अस्वस्थ होत असे. एवढा तरुण, सुदृढ आणि आकर्षक व्यक्तिमत्वाचा माणूस, त्याची शारीरिक, मानसिक आणि भावनिक कोंडी व्हावी, आपण त्याच्यासाठी काहीतरी करावं असं उर्मिलाला मनापासून वाटत होतं. म्हणून ती त्यांना जेवढा मानसिक आधार देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न करत होती. लग्न होऊन 8 वर्ष झाली, पण उर्मिला आणि उत्तम यांच्या नशिबात संतती सुख नव्हतं. डॉक्टरी सल्ला किंवा उपचार याला उत्तमचा ठाम विरोध होता. तरीही ती त्याला न सांगता वसंतरावांच्या बरोबर डॉक्टरकडे गेली, तपासून आली, पण तिच्यात काहीच दोष नव्हता. याचा अर्थ उत्तममध्ये दोष असावा आणि तो त्याला माहिती असावा, म्हणून त्याचा डॉक्टरी तपासणीला विरोध आहे असा उर्मिलाचा समज झाला. शिवाय शरीर संबंधातला त्याचा निरुत्साह आणि त्याचा थंड प्रतिसाद या गोष्टींमुळे तिच्या शंकेला बळकटीच येत होती. दुथडी वाहणाऱ्या एखाद्या नदी शेजारी एखादा तहानलेला पाण्याचा थेंबासाठी तरसावा आणि समोरचं स्वच्छ निर्मळ पाणी त्याला पिता येऊ नये, उलट तहानेची तीव्रता जास्त वाढावी अशी वसंतरावाची अवस्था झाली होती. तर नदीचं पात्र वळवून ते प्यासाच्या जवळ नेणं हे उर्मिलाला आंतरिक ओढ असूनही जमत नव्हतं. शेवटी ती वेळ आली. उत्तम त्याच्या कामासाठी 4 दिवस बाहेरगावी गेला होता. त्या दिवशी उर्मिला आणि वसंतराव एकमेकांना रोखू शकले नाहीत. त्यांच्या शरीरानं मनाची बंधनं झुगारून स्वर्गसुखाच्या सागरात आणि एकमेकांच्या बाहुपाशात मनसोक्त डोंबणं सुरू केलं. एकमेकांच्या समर्पणात तृप्तीचा आनंद दोघांच्याही चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. त्यात अपराधाची किंवा पापाची भावना नव्हती. उर्मिलाच्या मनाची उलाढाल शांत झाली, तिचं मन उल्हसित झालं. आपण वसंतरावांसाठी केलेलं समर्पण सार्थकी लागलं. वसंतरावांच्या चेहऱ्यावर पुनर्जन्माचं समाधान दिसायला लागलं होतं. सुपीक जमिनीत जर उत्तम प्रतीचं बियाणं पेरलं तर त्यातून अंकुर उगवणारच. त्याप्रमाणे उर्मिलाला दिवस गेल्याचं निदान झालं आणि उत्तम, उर्मिला आणि वसंतराव तिघांनाही अत्यानंद झाला. प्रत्येकाच्या आनंदाची कारणमीमांसा वेगळी होती. उत्तमला आनंद झाला कारण त्याच्यातलं पौरुषत्व सिद्ध होणार होतं. त्याची मान, ताठ आणि छाती अभिमानानं फुगणार होती.
उर्मिलाला कल्पना होती की हा प्रसाद वसंतरावांचा आहे. त्यामुळे गेली 8 वर्ष मातृत्वाला तरसणाऱ्या उर्मिलेला मातृत्व सुखाचं भांडार खुलं होणार होतं. वसंतरावांचे आपल्यावर अनंत उपकार आहे. त्यांचा प्रसाद पोटात 9 महिने वाढवणं यासाठी ती स्वतःला भाग्यवान समजायला लागली होती. पण काही असलं तरी या प्रेमाच्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू एकमेकांशी घट्ट बांधल्या गेल्या होत्या. उत्तम निर्मलाची डोळ्यात तेल घालून काळजी घेत होता. वसंतराव त्याला सर्वतोपरी मदत करत होते. आपल्यासाठी मित्रप्रेम म्हणून वसंत करत असलेली मदत आणि सहकार्य यामुळे उत्तमला वसंतच्या मैत्रीचा सार्थ अभिमानच वाटत होता. यथावकाश उर्मिला प्रसूत झाली आणि तिच्या पोटी एक सुरेख पुत्ररत्न जन्मलं. त्यांच्या सुखासमाधानावर सुवर्ण कलश चढवला गेला. बाळाचं बारसं धूमधडाक्यात करण्यात आलं आणि उर्मिलाने त्याचं नाव प्रसाद असं ठेवलं, कारण तिच्या मते प्रसाद हा प्रसादच असतो. तो कोणी बनवला किंवा कोणी वाटला यावर त्याचं पावित्र्य अवलंबून नसतं. सुखाचे दिवस कापरासारखे उडत होते. प्रसाद कलाकालानं मोठा होत होता. आता तो शाळेत जायला लागला होता. उर्मिलाने त्याला आपल्याच शाळेत घातलं, कारण उर्मिला ही BA BEd होती. दादरच्या एका हायस्कूलमध्ये शिक्षिका होती. त्यामुळे तिचं प्रसादवर लक्ष असणारच होतं. वसंतरावांचा मुलगाही त्याच शाळेत होता. मात्र तो प्रसादपेक्षा 6 वर्षांनी मोठा असल्यामुळे प्रसाद 4थीत तर तो 10वीत होता. आणि एक दिवशी वसंतरावाच्या पत्नीच्या अस्थिपंजर देहातून तिचा आत्मा अनंतात विलीन झाला. अर्थात वसंतरावांना ते अपेक्षित होतं. निर्मला आणि उत्तम जातीनं त्यांच्या घरी गेले. त्यांचं सांत्वन केलं. उत्तमने पुढाकार घेऊन पुढची सगळी व्यवस्था केली. उर्मिला 4 दिवस तिथेच राहिली आणि सर्व क्रियाकर्म झाल्यानंतर प्रसादला घेऊन घरी गेली. जाताना तिने श्रीकांतला आणि वसंतरावांना काही दिवस घरी स्वयंपाक न करता जेवायला यायचा आग्रह केला. पण श्रीकांत उर्मिलाकडे जेवायला जायची टाळाटाळ करत होता. शेवटी वसंतरावच म्हणाले, वहिनी आम्ही आता घरीच जेवतो, कारण आता तुमची रजाई संपली आहे. अहो असं का म्हणताय भाऊजी? अहो घरात आता तुमची बायको नाही आहे, तेव्हा तुम्ही दोघं काही दिवस माझ्याकडेच राहिलात तरी चालेल. वहिनी अहो ती घरात असून नसून सारखीच होती. फक्त तिचा अस्थिपंजर देह कॉटशी एकरूप झालेला होता, तेव्हा ती नसण्यानं फरक काही पडत नाही. मग भाऊजी माझ्याकडनं निदान जेवणाचा डबा तरी नेत जा. वहिनी अहो जीवनात अशी असंख्य वादळं येत असतात, त्याला धैर्याने तोंड दिलं पाहिजे. तुमच्या भावना त्यामागची कळकळ मला समजते. ही सामाजिक बंधनं नसती ना तर मी कायमचा तुमच्या प्रेमाच्या ओलाव्यावर जगलो असतो. मला उत्तमचं विशेष नाही वाटत. तो मित्रासाठी काहीही करेल, पण समाजाचं तसं नाही आहे ना. ठीक आहे तुमची इच्छा, मात्र आपल्या आंतरिक आणि आत्मिक नातेसंबंधांमध्ये अंतर करू नका. आपलं रिलेशन पूर्वीप्रमाणे असेल याची खात्री बाळगा. उर्मिलाला मातृत्वाचा अलंकार मिळाल्यामुळे ती खुश होती, समाधानी होती. उत्तमही उर्मिला आणि प्रसादवर मनापासून प्रेम करत होता, त्यांना जपत होता. उर्मिलाची सांसारिक नौका शांत आणि अथांग पाण्यावर तरंगणाऱ्या नावेसारखी झुल्याप्रमाणे डुलत चालली होती आणि अचानक चक्रीवादळानं गाठावं आणि नाव त्यात सापडावी आणि त्यातल्या उत्तमला जलसमाधी मिळावी, तशी उर्मिलाची अवस्था झाली. कारण एक दिवशी ध्यानीमनी नसताना उत्तम कामावरनं घरी येत असताना एका भरधाव ट्रकनं त्याच्या बाईकला उडवलं आणि उत्तम ट्रक खाली सापडला. जागेवरच त्याचा अंत झाला. उर्मिलाच्या कपाळावरचं कुंकू आणि प्रसादवरचं छत्र काळाने हिरावून नेलं. पण वसंतरावांनी मोठ्या धैर्याने त्यांना सावरलं. उर्मिलाच्या दुःखावर हळूवार फुंकर घालून ते कमी करायचा प्रयत्न केला. काळ त्याच्या गतीप्रमाणे सरकत होता. भाऊजी मला वाटतं आता आपण एकमेकांसाठी आहोत. दोघेही एकाच परिस्थितीचे गुलाम आहोत, तेव्हा आपण एकत्र राहावं असं मला वाटतं. प्रसादला तुमच्याबद्दल खूप आदर आहे, प्रेम आहे. त्याचं कारण तुमचं त्याच्याशी असलेलं रक्ताचं नातं त्याच्यामुळे असेल कदाचित, आणि ते नैसर्गिकच आहे. आणि हे गोडगुपित तुम्हाला आणि मलाच माहिती आहे.
श्रीकांतला आणि प्रसादला आपण आईवडिलांचं प्रेम देऊन वाढवू. अहो पण वहिनी, हे बघा भाऊजी, आता एकांतात तुम्ही मला वहिनी म्हणत जाऊ नका. आता तुमचा भाऊच नाही आहे, तर भाऊजाईचं नातं कुरवाळण्यात काय अर्थ आहे? वहिनी म्हटल्यानंतर आपल्यातलं अंतर वाढतं, मला दूर सारल्यासारखं वाटतं. आपण दोघंच असताना तुम्ही मला उर्मिला म्हणा, मला ते आवडेल. अच्छा, आणि मग माझं काय? मी तुम्हाला वसंता म्हणेन, चालेल? न चालायला काय झालं? अगं, या नाजूक रेशमी नात्याला काटेरी कुंपण कशाला हवंय? पण वसंता, आपला मूळ प्रश्न तसाच राहिला नाही. कुठला? अहो, आपण आता सहजीवन जगावं, उरलेलं आपलं आयुष्य आपणच आनंदमय करावं. हे बघ उर्मिला, तुझ्या भावना मी समजू शकतो, मलाही ते आवडेल, पण एकाच गावात राहून ते शक्य नाही आहे. हा समाज आपल्याला तसं सुखासमाधानानं नाही राहू देणार. मित्र गेला आणि मित्राच्या बायकोच्या असहाय्यतेचा मी फायदा घेतला, किंवा नवरा गेला आणि नवऱ्याच्या मित्राशी संबंध जोडले, असं म्हणेल हा समाज. आणि जरी आपण समाजाकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं तरी हा समाज तुझ्या आणि माझ्या मुलाच्या मनात विष पेरायला कमी करणार नाही. आणि आपल्याच घरात पेटलेला संशयाचा वणवा आपल्याला आणि आपल्या मुलांना भाजून काढल्याशिवाय राहणार नाही. शिवाय तू तर विद्यार्थ्यांच्या समोरचा आदर्श आहेस. तुझ्या बाबतीत झालेली निंदा नालस्ती मला सहन होणार नाही. त्यामुळे उर्मिला, मला वाटतं आपण ही झाकली मूठ तशीच ठेवावी. आपण सध्या राहतोय तसंच राहावं, पण एकमेकांवर प्रेम करावं, आधार द्यावा, काळजी घ्यावी, हे मात्र मला नक्कीच वाटतंय. आणि उर्मिला, लक्षात घे, विरहानं प्रेम जास्त मॅग्नेटिक होतं, त्याचं सुख वेगळंच. ठीक आहे, तुम्ही म्हणताय ते मला पटतंय. त्यामुळे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आपण राहू. उर्मिलाने त्यांचं म्हणणं स्वीकारलं. श्रीकांत हा प्रसादपेक्षा 6 वर्षांनी मोठा आहे, मात्र आईच्या प्रेमाला पारखा झालेला आणि वडिलांच्या धाकात वाढलेला. त्यामुळे त्याच्या स्वभावात एक प्रकारचा रुक्ष आणि कोरडेपणा आलेला होता. त्याला शिक्षणात फारशी गती नसल्यामुळे तो रडत खडत कसा तरी SSC झाला. अर्थात त्याच्या शिक्षणाच्या मापातच त्याला नोकरी मिळणार. पण प्रसाद हा मुळातच बुद्धिमान आणि हुशार असल्यामुळे त्यांनी शाळेत पहिला नंबर कधी सोडला नाही. आई हे त्याचं परमदैवत असल्यामुळे तिच्या सुखासाठी झटणारा, तिचा प्रत्येक शब्द झेलणारा आहे तो. आईला वसंत काकाबद्दल वाटणारा आदर आणि प्रेम, त्याहीपेक्षा प्रसादला त्यांच्याबद्दल आपुलकी आणि जिव्हाळा वाटत होता. लहानपणापासून तो त्यांच्या अंगाखांद्यावर खेळला वाढला, त्यामुळे त्याला वसंत काकाचा लाडा. वसंतरावांकडनं कळत नकळत प्रसाद आणि श्रीकांतची तुलना व्हायची, पण श्रीकांतला ते आवडत नव्हतं. त्यामुळे श्रीकांत त्याचा द्वेष करायचा आणि उर्मिला काकूंबद्दल तर त्याच्या मनात प्रेमाचा लवलेशही नव्हता. त्याला जसजसं कळायला लागलं तसतसं त्याला आपल्या वडिलांच्या वागण्याचा राग यायला लागला. आपले वडील उर्मिला काकूच्या उगाचच पुढे पुढे करतात, तिला हवी ती मदत करतात, तिला जपतात. हेच जर त्यांनी आपल्या आईसाठी केलं असतं तर कदाचित ती जास्त जगली असती, असं त्याला वाटत होतं. आणि म्हणून तो उर्मिलाशी फटकून वागत होता. ज्याप्रमाणे वसंतरावांच्या उर्मिलाच्या फॅमिलीशी तिहेरी संबंध होते, तसं श्रीकांतच्या बाबतीत नव्हतं. त्यामुळे त्याला ते परकेच. दिवसामागून दिवस जात होते. प्रसाद कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये फर्स्ट क्लास फर्स्ट आला, त्याला गोल्ड मेडल मिळालं. उर्मिलाला आणि वसंतरावांना खूप आनंद झाला. कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये तो एका मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर रुजू झाला. श्रीकांत एका खाजगी कंपनीत कारकून म्हणून चिकटला. अर्थात त्याचा पगारही त्याच प्रमाणात होता. वसंतरावांनी त्याचा विवाह जरी एका गरिबाच्या मुलीशी करून दिला तरी ती मुलगी स्वभावाने गरीब नव्हती. श्रीकांतनी जर वडिलांबद्दल आदर आणि भक्तिभाव दाखवला असता तर सुनेनी सुद्धा त्याचं अनुकरण केलं असतं. पण त्याच्या वडिलांशी हिडीसफिडीस करून वागण्याच्या पद्धतीमुळे सुनेचं अनायसे फावलं आणि ती सासऱ्याला पायपुसण्या एवढीही किंमत देईन अशी झाली. वसंतरावांसाठी उर्मिलेचा जीव तिळतिळ तुटत होता. तेव्हा प्रसाद तिला म्हणाला, आई, अगं, वसंत काकांची अशी अवस्था असेल ना तर आपण त्यांना सांभाळू. मी त्यांना काहीही कमी पडू देणार नाही. अरे, ते येणार नाहीत.
फार मानी आहेत ते. त्यांना त्या छळातून काही काळ का होईना बाहेर काढायचा मला एक मार्ग सुचतोय. मला सुट्ट्या भरपूर असतात ना, तेव्हा दिवाळी, नाताळ किंवा मेच्या सुट्टीमध्ये आम्हा दोघांना टुरिस्ट कंपनीची तिकीटं काढून दे. आम्ही आपला भारत बघू. त्या निमित्ताने त्यांना घरातनं बाहेर काढता येईल आणि त्यांची देखभालही करता येईल. तेवढेच आयुष्यातले काही क्षण आनंदात घालवता येतील. आई, मला तुझी योजना आवडली आहे आणि काका तुझ्याबरोबर असल्यामुळे मला तुझी काळजीही वाटणार नाही. एक दिवस वसंत काका घरी आल्यानंतर प्रसाद त्यांना म्हणाला, काका, बरेच दिवसांपासून माझ्या मनात एक योजना घोळतीये. तुमच्या मदतीशिवाय ते पूर्ण नाही होऊ शकत. अरे मग सांग ना, वाट कसली बघतोय? तू हक्कानं सांग रे, माझं ते कर्तव्य समजतो मी. काका, आईच्या मनात ना भारतातली सौंदर्य स्थळं बघायची इच्छा आहे. ते दाखवायची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवणार आहे. प्रवासी कंपनीबरोबर ती एकटीही जाऊ शकेल, पण आपलं जवळचं आणि काळजी घेणारं कोणीतरी हवं ना. शिवाय परक्या माणसात एकटंही वाटायला नको. तुम्ही फक्त तिला सोबत करा, बाकी सगळं मी बघतो. हे बघ प्रसाद, मी तयार आहे. म्हणजे तुमच्यासाठी मला काहीतरी करायला मिळतंय याचा मला आनंद आहे. वसंतराव मुलाच्या आणि सुनेच्या तुसड्या वागण्याला कंटाळले होते. प्रसाद म्हणतो त्याप्रमाणे घडलं तर उर्मिलाचा सहवास आणि तिच्यासाठी आणि आपल्या सुखासाठी तो प्रवास करायला ते आनंदानं तयार होते. त्यांच्या जीवनाच्या उजाड माळरानावर फुलबागच पोळणार होती. ज्यावेळी वसंतरावांनी ही गोष्ट घरात सांगितली त्यावेळी सगळ्यात जास्त आनंद त्यांच्या सुनेला झाला. कुठे का मसणात जाईना, म्हातारा काही दिवस घरात असणार नाही. खायला कार आणि धरणीला भार, तेवढंच अन्नही वाचेल, कष्टही वाचतील. श्रीकांतला माहिती होतं की म्हातारा नाही म्हटलं तरी ऐकणार नाही, म्हणून तो गप्प राहिला. त्याप्रमाणे उर्मिलानी, वसंतरावांनी भारतातली सगळी सौंदर्य स्थळं पाहिली. उर्मिलाच्या गोड सहवासात वसंतराव वर्षभर पुरेल एवढा आनंद आणि उत्साह भरून घेत होते. स्मृतिरूपानं पुरवून नंतर वापरत होते. त्यामुळे सुनेचा जाच विसरत होते. पण वसंतरावांना आता कष्टाची कामं होईनात. त्यांना कोणी नोकरीवरही ठेवून घेईना. तेव्हा सुनेनी त्यांना घरासमोरच्या ओट्यावर गोळ्या, चॉकलेट, चिंचा, बोरं, भाजलेले चिंचोके विकायला बसवलं. जाणारी येणारी आणि गल्लीतली पोरं त्यांच्या भोवती गराडा करून त्यांना फसवायला लागली. त्यामुळे फायद्याऐवजी तोटाच व्हायला लागला. वर सुनेच्या शिव्या ऐकण्याची वेळ आली. ही गोष्ट प्रसादला समजल्यानंतर तो कृत्रिम गिऱ्हाईकं पाठवून त्यांचा माल जास्त किमतीत खरेदी करायला लागला. त्यामुळे ताटकळत बसायची शिक्षा कमी झाली आणि फायदा झाल्यामुळे सुनेची बोलणी टळली. पण हे नाटक फार काळ नाही चाललं. पुन्हा त्यांना सासूरवास चालू झाला. मग मात्र उर्मिलाला राहवलं नाही. ती तडक श्रीकांतकडे गेली आणि म्हणाली, श्रीकांत, अरे वडिलांसाठी काही करता आलं नाही तरी त्यांना त्रास देऊ नको ना. त्यांना आता विश्रांतीची आवश्यकता आहे. काकू, मी काय प्रसाद एवढा शिकलेला नाही. माझ्या मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नात आम्हाला घर चालवायला लागतंय. त्यांनी थोडाफार हातभार लावला तर बिघडलं कुठं? अरे पण वयोमानाप्रमाणे त्यांना झेपायला नको का? त्यांना कुठं हमाली करायला सांगतोय? घरात माशा मारत बसायचं ते दारात बसायचं. आणि माझं लक्ष असतंच की त्यांच्यावर. सूनही ठसक्यात म्हणाले, हे बघ, काहीही असो, या वयात त्यांना त्रास होऊ नये असं वाटतंय. तुम्हाला तसं वाटतंय ना? मग जा की घेऊन तुमच्या घरी. नाहीतरी तुम्ही त्यांचे सख्खे, आम्ही काय सावत्र आहे, आम्ही नावडते. हे बघा, त्यांना माझा प्रसाद जन्मभर सांभाळायला तयार आहे. पण त्यांना स्वतःचा मुलगा आणि घर याचा मोह सुटत नाही. यावरून सख्ख कोण आहे हे तुमच्या लक्षात येतच असेल. मग प्रश्नच मिटला ना. आम्हाला आमच्या नशिबावर द्या सोडून. तुम्ही तुमचं सुखाचं जीवन कशाला दुःखात लोटताय? दरम्यान दादरला ज्या चाळीतल्या 2 खोल्या श्रीकांत राहत होता त्या चाळीच्या मालकानं ती चाळ एका बिल्डरला विकून टाकली. खोल्यांच्या बदल्यात ज्यांना पैसे हवे असतील त्यांना बिल्डर पैसे देणार होता. श्रीकांतला पैशाचा मोह आवरता आला नाही आणि 2 लाखात त्यांनी त्याच्या 2 खोल्या बिल्डरला देऊन टाकल्या आणि आपलं विराड मुंबऱ्याच्या झोपडपट्टीत हलवलं. त्यामुळे वसंतरावांना हद्दपारीची शिक्षा मिळाली.
पूर्वी दादरवरून माटुंग्याला प्रसादकडे चालत जाता येत होतं, पण आता मुंब्र्याहून माटुंग्याला लोकलच्या गर्दीतून जाणं केवळ अशक्य होतं. शिवाय हा व्यवहार उर्मिला आणि प्रसादला माहीतही नव्हता. त्यामुळे त्यांनी वसंतराव आणि श्रीकांतचा शोध घ्यायचा प्रयत्न केला, पण त्यांना पत्ता मिळत नव्हता. वास्तविक बघता श्रीकांतनी प्रसादला आपला नवा पत्ता सांगायला हवा होता, पण त्याला त्याची गरज भासली नाही. एक दिवशी प्रसादला फोन आला. हॅलो. अहो ऐका ना, एक वृद्धग्रस्त लोकलमधनं उतरताना पडले, गंभीर जखमी झाले. त्यांच्या डायरीत तुमचा नंबर सापडला म्हणून फोन केला. पलीकडनं एक अपरिचित व्यक्ती बोलत होती. प्रसादला हे ऐकून धक्का बसला. ती वृद्ध व्यक्ती दुसरं तिसरं कोणी नसून काकाच आहेत याची त्याला खात्री पडली. उर्मिला हे ऐकून सुन्न झाली. दोघेही तडक माटुंगा लोकल स्टेशनवर आले आणि त्यांनी वसंत काकांचा बेशुद्ध अचेतन देह पाहिला. उर्मिलाने वसंतरावांच्या छातीवर हात ठेवून आपल्या आवेगाला वाट करून दिली. तिला त्यांच्याशी पुष्कळ काही बोलायचं होतं, पण नाही बोलू शकले. श्रीकांतचा पत्ताच माहिती नव्हता, त्यामुळे त्याला कळवणं अशक्य होतं. प्रसादने माटुंग्याच्या एका हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलं, पण दुसऱ्या दिवशी त्यांचं बेशुद्धावस्थेत निधनही झालं. पोलीस केस झाली नाही, त्यामुळे प्रसादने आईच्या सल्ल्यानं हॉस्पिटलमधनं परस्पर स्मशानभूमीत जाऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. स्वतः अग्नी दिला. या परिस्थितीत उर्मिलाला समाधान वाटलं की श्रीकांत नसला म्हणून काय झालं, पण प्रसादच्या हस्ते सगळं क्रियाकर्म झालं, त्यामुळे वसंताच्या आत्म्याला शांती मिळेल. तब्बल 8 दिवसांनी श्रीकांत वडिलांचा शोध घेत प्रसादच्या घरी आला. त्याने विचारायच्या आतच त्याचं लक्ष भिंतीवर हार घालून टांगलेल्या आपल्या वडिलांच्या फोटोकडे गेलं आणि तो मटकन खाली बसला. उर्मिला त्याच्या पाठीवरून हात फिरवून त्याचं सांत्वन करत होती. त्याने उर्मिलाच्या कुशीत डोकं ठेवलं आणि म्हणाला, उर्मिला काकू, मिलय तुमचा आणि पप्पांचा अक्षम्य अपराधी आहे हो. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात नारायण शेळके लिखित प्रसाद ही कथा. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात सर्वत्र शेअर करा आणि भेटत राहा दीपक रेगी कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम कथा कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार.